नमस्कार, मी गरीब नवाज नेवरेकर पुन्हा एकदा आपलं चॅनल कोकणी फार्मर MS08 यामध्ये आपलं स्वागत करतो। यावेळेला विषय थोडासा कोकणी माणसाच्या जवळचा आहे, तो म्हणजे काजू बाग तुम्ही माझ्या पाठी बघतच आहात। तर याला एक प्रोसेसिंग युनिट आपल्याला कसं जोडता येईल व त्या संदर्भाची माहिती ही तुम्हाला मी आता थोड्या वेळात देणार आहे। कोकण म्हटलं की आपली पारंपरिक जागा आहेच, त्या जागेत काय करावं किंवा मजूर नाहीत, आपण कमर्शियल फार्मिंग करू शकत नाही, तर त्या ठिकाणी जर आपण काजू लागवड केली तर ती फायदेशीर कशी होऊ शकते त्या संदर्भात आपण तुम्हाला माहिती देतोय। साधारण एक 4 ते 5 एकरचा आपला प्लॉट असेल तर एका एकरमध्ये किंवा एका गुंठ्याचा हिशोब सांगायचा तर एका गुंठ्यामध्ये 19x19 या अंतरावरती जर काजू लागवड झाली, वेंगुर्ला 4, 7 किंवा आता नवीन संशोधन झालेली वेंगुर्ला 9, तर एक साधारणपणे एका गुंठ्यात 3 झाडं बसतात, म्हणजे सरासरी एकरमध्ये 120 झाडांची लागवड होते। 5 एकरचा हिशोब घेतला तर 12×5 = 60, 600 झाडं तुम्हाला 5 एकरमध्ये लागवड होतात व 4 ते 5 वर्षानंतर त्याला 4.5 ते 5 टनाचा एवढं तुम्हाला काजू बीचं उत्पन्न मिळू शकतं। 5 एकर जागेचं आपण तुम्हाला गणित सांगू। 5 एकरमध्ये साधारणपणे 600 झाडं वेंगुर्ला 4, वेंगुर्ला 7, वेंगुर्ला 9 आपल्या प्रकारे आवडीनिवडीनुसार तुम्ही लावलीत तर एक 4 ते 5 वर्षामध्ये तुम्हाला 4 ते 5 टन एवढं उत्पन्न सरासरी भेटू शकतं। सध्याचा मार्केट भाव हा 2024चा तुम्हाला सांगतोय 115-120 रुपये एवढा किलोचा काजूचा भाव बाजारात चालू आहे। तर 6 लाखाचं तुम्हाला एक शाश्वत उत्पन्न एक 5 एकरच्या काजूच्या बागेमध्ये तुम्हाला भेटू शकतं। कोकणात आपण काजू प्रक्रिया उद्योग कसा टाकू शकतो, त्याला गव्हर्नमेंटमार्फत असलेली सबसिडी व त्याला लागणारी मशीन्स याची तुम्हाला माहिती मी देतो। काजू प्रक्रिया उद्योग टाकण्यासाठी PMGP थ्रू आपल्याला योजना मिळतात, त्यामध्ये 25% ते 35% अनुदान उपलब्ध आहे। त्यांच्या साईडवरनं जाऊन तो फॉर्म फिलअप केला तर आपल्याला जे बँक्स आहेत, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र असे जे नॅशनलाइज बँक आहेत ते आपल्याला त्यासाठी सहकार्य करतात व आपल्याला लोन इझिली अवेलेबल असतं। लोनचे 2 प्रकार असतात, त्यांच्यामध्ये एक मशिनरी लोन आणि एक खेळतं भांडवल लोन म्हणजे CC लागणाऱ्या मालासाठी। अशा 2 टप्प्यांमध्ये ते आपल्याला कर्ज उपलब्ध करून देतात। त्या कर्जाला 25 ते 35% एवढा शासनाची सबसिडी देखील उपलब्ध असते। आता मशिनरी कुठले लागतात तर काजू बॉईल करण्यासाठी बॉयलर असतो, तो 40 किलोचा असतो, 120 किलोचा असतो व कमर्शियल त्याच्यापेक्षा मोठा 300 किलोचा असतो। त्याच्यानंतर कटर्स अवेलेबल आहेत, कटर्सची पण ताशी जेवढी स्पीड आहे 25 किलो एका किलोला किंवा 40 किलो त्यावरती कटरच्या किमती अवलंबून असतात। त्याच्यानंतर ड्रायर असतात, 20 किलोचा ड्रायर असतो, 40 किलोचा असतो, 60 किलोचा असतो, 20 ट्रेचा ड्रायर असतो, 120 किलोचा ड्रायर असतो। आपल्या मागणीनुसार आपल्याला ड्रायर मार्केटमध्ये उपलब्ध आहेत। त्याच्यानंतर ते काजू साठवून ठेवण्यासाठी ट्रे असतात, वेट ट्रे असतात, ज्याच्यामध्ये काजू एक 4 ते 5 महिने व्यवस्थित पॅक करून राहतो, तर ते ट्रे असतात। हँड कटर असतात, जिथं विजेची सुविधा नाही किंवा आपण हाती कट करू शकतो तिथं हँड कटर पण एक 15 ते 20 हजारामध्ये अवेलेबल असतात। आता 4 मशिनरीज तुम्हाला साधारणपणे 3 लाखाच्या या बजेटमध्ये मशिनरीचा सेटअप तुमचा पूर्णपणे उपलब्ध होऊन जातो। काजू प्रक्रिया कशी करावी तर काजू प्रक्रिया संदर्भात शासनाचे बरेचसे कार्यक्रम हे दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी असतात। तर त्या ट्रेनिंगला तुम्ही 2 दिवसाची किंवा 3 दिवसाची ट्रेनिंग उपलब्ध असते शासनामार्फत। ते ट्रेनिंग तुम्ही केल्यानंतर तुम्हाला एक काजू प्रक्रिया कशी करायची व आपल्या काजूपासून फर्निश काजू म्हणजे सफेद काजू कसा काढावा, विक्री संदर्भातचे इतर माहिती, काजूच्या ग्रेड्स, त्यामध्ये तुमचं पूर्ण ट्रेनिंग शासन हे 3 दिवसात करून घेतं। तसं नसेल तर आपण जिथे आता काजू प्रक्रिया चालू आहे तिथे देखील आपण एक थोड्या दिवसासाठी काम केलं तरी ते आपल्याला काम समजू शकतं। त्यानंतर तुम्ही जर ह्या प्रक्रियात उतरलात तर ह्यामध्ये साधारणपणे जर तुम्ही 1 किलो काजू घेतलात कच्चा तर त्याचा 1 किलो ते पाव किलोपर्यंत आपल्याला फर्निश काजू मिळतो। म्हणजे 1 किलो काजूला पाव किलो म्हणजे 1 किलोचा 1/4 भाग हा एवढा आपल्याला
फर्निश काजू मिळतो. तर याचा एक अंदाज आल्यानंतर आपण ग्रेडिंगला उतरायचं. ग्रेडचे वेगवेगळे भाव आहेत. मिक्समध्ये आपण विकू शकतो. नंतर 400 नंबरचा ग्रेड आहे, 300 नंबरचा ग्रेड आहे, 240 नंबरचा ग्रेड आहे, 210 नंबरचा ग्रेड आहे, 180चा ग्रेड आहे. त्याच्यानंतर तुकडा आहे, पाकळी आहे, SSW आहे, DW आहे. हे जे ग्रेड्स आहेत ह्यांचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर आपण संपूर्ण काजू हा पूर्ण मार्केटमध्ये विकू शकतो. आणि काजू प्रक्रिया हा असा एक उद्योग आहे जो 0 वेस्ट आहे. म्हणजे काजूचं टरफळ देखील विकलं जातं, त्यामध्ये तुमचं लेबरचा खर्च निघू शकतं. काजूची हस्क असते म्हणजे जी वरची साल असते ती साल देखील विकली जाते. त्यामुळे तुमचा जो लेबर कॉस्ट आहे, इलेक्ट्रिसिटी कॉस्ट आहे ते तुम्ही ह्या टरफळामध्ये सालांमध्ये तुम्ही आरामात काढू शकता. व जो तुमचा फिनिश्ड गुड आहे म्हणजे जो तयार माल आहे हा तुम्ही इझिली त्याच्यामध्ये 0 प्रोसेसिंग लावून देखील विकू शकता. झाली छोट्या युनिट संदर्भात. जेव्हा मोठ्यामध्ये आपण उतरतो त्यामध्ये थोडीशी गणितं बदलतात, कारण त्याच्यामध्ये टनेजवरती संपूर्ण गणित अवेलेबल असतं. काजूला जर आपल्याला टनेज भेटलं नाही किंवा आपण जसं सांगतो 100 किलोला 27 किलो 28 किलोचा उतारा निघाला नाही तर मग जरा आपल्याला प्रॉफिटमध्ये कमी होऊ शकतो. तर शक्यतो आपण काजू प्रक्रिया टाकताना हा छोट्या युनिट्सपासून 2 ते 3 मशीन्सपासून सुरुवात करावी, तिथून शिकावं आणि त्याच्यानंतर मोठं व्हावं. तर मित्रांनो, अशाच चांगल्या माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.